नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न घेण्यात आलेले आहेत आणि ते अतिशय महत्त्वाचे आहेत। भविष्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। तसेच आमच्या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर देखील करा। चला तर आजचा आपला महत्त्वाचा व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? आपले पर्याय आहेत ए 1970, बी 1971, सी 1972, डी 1973। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1971। बांगलादेशाची निर्मिती 1971 या वर्षी झाली। प्रश्न दुसरा, लोकसभेत शून्य प्रहरचा कालावधी किती असतो? आपले पर्याय आहेत ए 30 मिनिट, बी 1 तास, सी 2 तास, डी अनिश्चित। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी अनिश्चित। लोकसभेत शून्य प्रहरचा कालावधी हा अनिश्चित असतो। प्रश्न तिसरा, शिक्षण हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये आहे? आपले पर्याय आहेत ए राज्य सूची, बी केंद्र सूची, सी समवर्ती सूची, डी यापैकी नाही। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी समवर्ती सूची। शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे। प्रश्न चौथा, भारतातील सर्वात मोठे बॉटॅनिकल गार्डन कोणत्या ठिकाणी आहे? आपले पर्याय आहेत ए दिल्ली, बी बंगलोर, सी कोलकाता, डी पणजी। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी कोलकाता। भारतातील सर्वात मोठे बॉटॅनिकल गार्डन कोलकाता येथे आहे। प्रश्न पाचवा, जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? आपले पर्याय आहेत ए राष्ट्रपती, बी राज्यपाल, सी मुख्यमंत्री, डी प्रधानमंत्री। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राज्यपाल। जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल करतात। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये निवडक आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेण्यात आलेले आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न सहावा, भारतात कार्यकारी सत्ता खालीलपैकी कोणाकडे एकवटली असते? आपले पर्याय आहेत ए राष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी सभापती, डी राज्यपाल। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी पंतप्रधान। भारतात कार्यकारी सत्ता पंतप्रधानाकडे एकवटली असते। प्रश्न सातवा, खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले भारतातील राज्य कोणते? आपले पर्याय आहेत ए सिक्कीम, बी झारखंड, सी गोवा, डी हरियाणा। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी झारखंड। खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले भारतातील राज्य झारखंड हे आहे। प्रश्न आठवा, पोंगल हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो? आपले पर्याय आहेत ए आंध्र प्रदेश, बी तमिळनाडू, सी केरळ, डी गोवा। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी तमिळनाडू। पोंगल हा सण तमिळनाडू राज्यात उत्साहाने साजरा केला जातो। प्रश्न नववा, सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? आपले पर्याय आहेत ए धुण्याचा सोडा, बी खाण्याचा सोडा, सी मीठ, डी साखर। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी खाण्याचा सोडा। सोडियम बायकार्बोनेटला खाण्याचा सोडा या नावाने देखील ओळखले जाते। प्रश्न दहावा, भारताच्या नौदल युद्धनौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण बनली आहे? आपले पर्याय आहेत ए अक्षता जाधव, बी प्रेरणा देवस्थळी, सी तेजस्वी यादव, डी लक्ष्मी कृष्णमूर्ती। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रेरणा देवस्थळी। भारताच्या नौदल युद्धनौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला प्रेरणा देवस्थळी बनली आहे। मित्रांनो, एक विनंती आहे, आपण जर प्रथमतःच आमच्या चॅनलवरती आले असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। तसेच या व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा।
चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 11वा, लोणी तूप यांचा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पदार्थात समावेश होतो? आपले पर्याय आहेत ए कर्बोदके, बी प्रथिने, सी स्निग्ध पदार्थ, डी चोथायुक्त पदार्थ। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी स्निग्ध पदार्थ। लोणी तूप यांचा स्निग्ध पदार्थात समावेश होतो। प्रश्न 12वा, विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? आपले पर्याय आहेत ए ॲल्युमिनियम, बी तांबे, सी टंगस्टन, डी प्लास्टिक। आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टंगस्टन। विजेच्या दिव्यात खालीलपैकी टंगस्टन या धातूची तार वापरतात। प्रश्न 13वा, खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात? आपले पर्याय आहेत ए प्रोपेन, बी इथर, सी रॉडोन, डी मिथेन। आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मिथेन। खालीलपैकी मिथेन हा वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात। प्रश्न 14वा, कावीळ हा रोग मानवी शरीरात कोणत्या अवयवात जडतो? आपले पर्याय आहेत ए जठर, बी यकृत, सी मोठे आतडे, डी लहान आतडे। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यकृत। कावीळ हा रोग मानवी शरीरात यकृत या अवयवात जडतो। प्रश्न 15वा, प्रौढ व्यक्तीचे नाडीचे ठोके दर मिनिटात किती असतात? आपले पर्याय आहेत ए 26, बी 46, सी 72, डी 172। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी 72। प्रौढ व्यक्तीचे नाडीचे ठोके दर मिनिटात 72 असतात। प्रश्न 16वा, खालीलपैकी कोणती रेल्वे मुंबई गोवा रेल्वे मार्गावरून धावत नाही? आपले पर्याय आहेत ए मस्तीगंगा एक्सप्रेस, बी कोकण कन्या एक्सप्रेस, सी महाराष्ट्र एक्सप्रेस, डी राज्यराणी एक्सप्रेस। आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र एक्सप्रेस। महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे मुंबई गोवा रेल्वे मार्गावरून धावत नाही। प्रश्न 17वा, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्राचे प्रमाण सर्वात जास्त आहे? आपले पर्याय आहेत ए चंद्रपूर, बी गडचिरोली, सी भंडारा, डी गोंदिया। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी गडचिरोली। महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यात वनक्षेत्राचे प्रमाण सर्वात जास्त आहे। प्रश्न 18वा, जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? आपले पर्याय आहेत ए पालघर, बी रायगड, सी रत्नागिरी, डी सिंधुदुर्ग। आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रत्नागिरी। जैतापूर अणुविद्युत प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्तावित आहे। प्रश्न 19वा, आंबोली हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? आपले पर्याय आहेत ए कोल्हापूर, बी सिंधुदुर्ग, सी रायगड, डी अमरावती। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी सिंधुदुर्ग। आंबोली हे पर्यटन स्थळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे। प्रश्न 20वा, भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती होती? आपले पर्याय आहेत ए बॉम्बे, बी कलकत्ता, सी मद्रास, डी दिल्ली। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी मद्रास। भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद मद्रास ही होय। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।